नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या 2 वर्षाच्या ज्या आम्ही लंपीसाठी जे प्रयोग केले होते आणि त्या प्रयोगाला यशस्वीरित्या शेतकऱ्यांनी जे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांचे मला लंपीच्या आजाराच्या औषधासाठीचे फोन येत आहेत. प्रश्न असा पडतो आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पटवून देणं, ते औषध उपलब्ध करून देणं मला सध्या तरी शक्य होत नाही आहे. तरी मला आपल्या सर्वांना विनंती करावीशी वाटते की जे कोणी साठी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक गावात, प्रत्येक एरियातील शेतकरी असतील, सामाजिक क्षेत्रातील NGOज असतील, राजकीय पुढारी असतील, संस्था असतील, त्यांनी जर यामध्ये सहकार्य केलं तर निश्चितच आपण तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. प्रशासनाचे अधिकारी त्यांचं कर्तव्य बजावत आहेत, त्यांना काही दोष देता येणार नाही आहे, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त कामाचा व्याप असेल, त्यामुळं त्यांना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचणे शक्य नसेल किंवा शेतकरी त्यांच्यापर्यंत पोचत नसेल. तर हा मॅसेज मी गावात, तालुक्यातील शेतकरी बांधव असतील, गोशालावाले असतील, त्यानंतर बैलगाडी शर्यत आयोजक नियोजक कमिटी असेल, त्यांना विनंती आहे की हा मॅसेज तुम्ही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवा. कारण लंपी आजार झाल्यानंतर त्याच्यावर म्हणजे तात्काळ निदान झालं नाही तर ते बैलाचा, गुरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळं आम्ही जे बनवलेले हे औषध आहे ते औषध वैदिक पद्धतीने असल्यामुळं त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आहे. ते औषध पिल्यानंतर 5 ते 10 दिवसामध्ये बैलाचा आजार कमी होतो, तसेच पचनशक्ती सुधारते. आणि हा मॅसेज तुम्ही तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याची मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आहे, कारण प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यापर्यंत पोचणं मला शक्य होत नाही आहे. माझा संपर्क नंबर आहे 84 12 840 895 मुक्काम बारडी. आणि औषध हे लहान जर वासरू असेल तर त्याला सकाळ संध्याकाळी 200 ml द्यायचे. तुम्ही खुराकात देऊ शकता किंवा साध्या पाण्यामध्ये देऊ शकता. आणि जर मोठं बैल वगैरे असेल तर सकाळी 500 ml आणि संध्याकाळी 500 ml. आणि तेच औषध तुम्ही आपली गावरान जी हळद असते, गावठी हळद, तिच्यात थोडं मिक्स करून दिलं तर त्याचा रिझल्ट्स लवकर येतं. ते पण शक्य नसेल तर जो आपण करंज, जे शेताच्या बांधावर करंज असतं, त्या कर्जाचा पाला वाटून पण तोपर्यंत तुम्ही त्या जखमेवर लावू शकता. परंतु हे पिण्याचं औषध पिल्यामुळे तो पक्षाचा बैलाचा जो इम्युनिटी सिस्टम आहे ती लवकर तयार होते आणि बैल लवकर बरा होतो. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा मॅसेज तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि भविष्यातील शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान होणार आहे त्यापासून वाचवा. धन्यवाद.